नमस्कार मंडळी, नवीन अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राप्तिकर विभागाने आता 2 जबरदस्त बदल केले आहेत जे TDSशी संबंधित आहेत। तर आता आपण बघूया हे बदल नेमके काय काय आहेत आणि ते कसे फायदेशीर होतील। पहिला बदल आहे बँक FD वरील TDSच्या संदर्भात। मंडळी 1 एप्रिल 2025 पासून बँक FD किंवा पोस्टाच्या FD वर मिळणाऱ्या व्याजावर आकारल्या जाणाऱ्या TDSच्या कपातीच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे। ज्येष्ठ नागरिक असलेल्या करदात्यांसाठी म्हणजे ज्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा करदात्यांसाठी ही मर्यादा 50,000 वरून दुप्पट करण्यात आली आहे, म्हणजे 1 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे। याचा अर्थ काय होतो तर तुम्ही बँकेत किंवा पोस्टात FD मध्ये गुंतवणूक केली असेल किंवा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केली असेल किंवा अशाच इतर समांतर योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यावर एका आर्थिक वर्षात जे व्याज मिळतं त्यावर जो TDS कापून घेतला जातो त्याची मर्यादा आत्ता चालू वर्षात 50,000 रुपये आहे। म्हणजे जर तुमचं FD किंवा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत मिळणारं व्याज एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयापेक्षा जास्त झालं तर त्यावर 10% एवढा आगाऊ कर कापून घेतला जातो, ज्याला TDS असं म्हणतात। ही TDS वरील 50,000ची मर्यादा 31 मार्च 2025 पर्यंत मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर लागू केली जाणार आहे। हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया। समजा तुम्ही एखाद्या फिक्स डिपॉझिट योजनेत 5 लाखांची गुंतवणूक केली असेल तर त्यावर तुम्हाला एका आर्थिक वर्षात 8% व्याज दराने 40,000 रुपये एवढं व्याज मिळेल। या बाबतीत व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपेक्षा कमी झाली असल्यामुळे त्यावर कुठलीही TDS कपात केली जाणार नाही। मात्र हीच गुंतवणूक 10 लाख रुपयांची असती तर त्यावर 8% व्याज दराने एका आर्थिक वर्षात 80,000 रुपये व्याज मिळालं असतं आणि व्याजाची ही रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त झाली असती। त्यामुळे TDSच्या नियमानुसार त्या व्याजाच्या रकमेवर 80,000 रुपयांवरती 10% म्हणजे 8,000 रुपये एवढा TDS कापून घेतला गेला असता आणि मग उरलेली रक्कम म्हणजे 72,000 रुपये संबंधित खातेदाराला व्याजापोटी दिले गेले असते। मात्र व्याजाची ही रक्कम जुन्या आणि नवीन टॅक्स रेजिमच्या पहिल्या स्लॅबच्या मर्यादेपेक्षा कमी आहे, त्यामुळे तुम्ही फॉर्म 15H भरून ही TDS कपात टाळू शकता। म्हणजे फॉर्म 15H भरून तुम्ही सगळं व्याज म्हणजे 80,000 रुपये कोणत्याही TDS कपातीशिवाय मिळवू शकता। हे झालं TDSच्या जुन्या नियमाविषयी, म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत जो नियम बँक FDच्या व्याजावर लागू होणाऱ्या TDSसाठी आहे त्याविषयी। आता 1 एप्रिल 2025 पासून बँक FDच्या व्याजावरील TDSची कपातीची मर्यादा 1 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे। म्हणजे जर तुम्हाला FD किंवा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत मिळणारं व्याज एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त झालं तरच TDS कपात करण्यात येणार आहे। उदाहरणार्थ जर तुम्ही 12 लाख रुपयांची गुंतवणूक FD मध्ये केली तर त्यावर 8% व्याजदराने एका आर्थिक वर्षात तुम्हाला 96,000 रुपये व्याजापोटी मिळतील। आता ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू केलेल्या नवीन नियमाप्रमाणे एका आर्थिक वर्षात 1 लाखांपेक्षा कमी व्याज मिळालं तर TDS कपात केली जाणार नाही। त्यामुळे या बाबतीत 96,000 रुपये व्याज मिळत आहे म्हणून त्यावर TDS कपात केली जाणार नाही, म्हणजे संपूर्ण व्याज ठेवीदाराला आहे तसं मिळेल। मात्र FDची हीच रक्कम 13 लाख रुपये असती तर त्यावर 8% व्याजदराने एका आर्थिक वर्षात तुम्हाला 1,04,000 रुपये व्याजापोटी मिळतील। म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू केलेल्या नवीन नियमाप्रमाणे एका आर्थिक वर्षात 1 लाखांपेक्षा जास्त व्याज मिळत असल्यामुळे त्यावर TDS कपात केली जाईल। म्हणजे 1,04,000 रुपयांवरती 10% दराने 10,400 रुपये एवढा TDS वजा करून उरलेले 93,600 रुपये संबंधित खातेदाराला व्याजापोटी दिले जातील। मात्र व्याजाची ही रक्कम जुन्या आणि नवीन टॅक्स रेजिमच्या पहिल्या स्लॅबच्या मर्यादेपेक्षा कमी आहे, त्यामुळे तुम्ही फॉर्म 15H भरून ही TDS कपात सुद्धा टाळू शकता। म्हणजे फॉर्म 15H भरून तुम्ही सगळं व्याज म्हणजे 1,04,000 रुपये कोणत्याही TDS कपातीशिवाय मिळवू शकता। हे झालं TDSच्या नवीन नियमाविषयी, म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून जो नियम बँक FDच्या व्याजावर मिळणाऱ्या TDS वरती लागू होणार आहे त्याविषयी। पण मंडळी इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हा नियम TDSसाठी आहे, याचा आणि प्राप्तिकराचा काही संबंध नाही। जर तुमचं उत्पन्न एकूण उत्पन्न करपात्र होत असेल तर तुम्हाला टॅक्स स्लॅबप्रमाणे प्राप्तिकर हा भरावाच लागतो। तर हा होता पहिला बदल जो खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आला आहे। आता बघूया दुसरा बदल जो भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेवरील TDSच्या संदर्भात आहे, ज्याला TDS ऑन रेंट असं म्हणतात। ही TDSची कपात टेनंट म्हणजे भाडेकरूने करायची असते। या बाबतीत जर तुम्ही तुमचं घर किंवा जमीन भाड्याने दिली असेल तर त्यावर तुम्हाला जे भाडं मिळतं त्यावर सुद्धा TDS कपात केली जाते।
या बाबतीत 31 मार्च 2025 पर्यंत असा नियम असेल की जर ही भाड्याची रक्कम एका आर्थिक वर्षात 2,40,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मिळत असेल तरच त्यावर TDS कपात करायची गरज पडणार नाही। मात्र भाड्याची ही रक्कम एका आर्थिक वर्षात 2,40,000 रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर त्यावर TDS कपात करणं अनिवार्य आहे। मात्र नवीन नियमानुसार भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेवरील मर्यादा 1 एप्रिल 2025 पासून 2,40,000 वरून 6 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे। म्हणजे जर तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून भाड्यापोटी मिळणारं उत्पन्न एका आर्थिक वर्षात जर 6 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी मिळत असेल तरच त्यावर TDS कपात केली जाणार नाही। आता याचा फायदा काय होईल की घरमालकांना आता 36,000 रुपये एवढी जास्तीची बचत करता येईल। ती कशी करता येईल तर 31 मार्च 2025 पर्यंत 2,40,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यावर 10% TDS कापून घेतला जाईल। मात्र 1 एप्रिल 2025 पासून TDS कपातीची ही मर्यादा 6 लाख रुपये करण्यात आली आहे। म्हणजे 6 लाख वजा 2,40,000 बरोबर 3,60,000 रुपये एवढं जास्त भाडं मिळून सुद्धा त्या रकमेवर TDS कपात होणार नाही। हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया। आधी आपण जुना नियम समजून घेऊया। समजा तुम्हाला दर महिन्याला 20,000 रुपये भाड्यापोटी मिळत असतील म्हणजे एका आर्थिक वर्षात 2,40,000 रुपये मिळत असतील तर त्यावर TDS कपात करण्याची गरज पडणार नाही, कारण भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेवरील TDSच्या कपातीची मर्यादा 2,40,000 रुपये एवढीच आहे। त्यापेक्षा जास्त रक्कम भाड्यापोटी एका आर्थिक वर्षात मिळत असल्यास TDS कपात करणं अनिवार्य आहे। पण जर तुम्हाला दर महिन्याला 21,000 रुपये भाड्यापोटी मिळत असतील म्हणजे एका आर्थिक वर्षात 2,52,000 रुपये मिळत असतील तर त्यावर TDS कपात करणं आवश्यक आहे, कारण भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेवरील TDSच्या कपातीची मर्यादा 2,40,000 रुपये आहे आणि त्यापेक्षा जास्त रक्कम भाड्यापोटी एका आर्थिक वर्षात मिळत असल्यामुळे त्यावर TDS कपात करणं अनिवार्य आहे। तर ही TDSची कपात 10% केली जाते म्हणजे 2,52,000 रुपयांवरती 10% म्हणजे 25,200 रुपये एवढी कपात TDSची केली जाईल आणि ही TDSची रक्कम दर महिन्याला कापून घेतली जाईल, कारण भाडं आपल्याला दर महिन्याला मिळतं। त्यामुळे दर महिन्याच्या भाड्याच्या रकमेवर 10% म्हणजे 21,000 रुपयांवरती 10% बरोबर 2,100 रुपये TDS दर महिन्याला कापून घेऊन उरलेले 18,900 रुपये दरमहा भाड्यापोटी दिले जातील। हा होता जुना नियम म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत लागू होणारा नियम। आता बघूया यामध्ये बदल काय झाला आहे। मंडळी 1 एप्रिल 2025 पासून जमीन किंवा घर भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेवरील मर्यादा 2,40,000 रुपयांवरून 6 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे। म्हणजे जर तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून भाड्यापोटी मिळणारं उत्पन्न एका आर्थिक वर्षात 6 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यावर TDS कपात केली जाणार नाही। मात्र इथे एक छोटीशी गंमत आहे। ही वार्षिक 6 लाखांची मर्यादा प्राप्तिकर विभागाने थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडली आहे, म्हणजे नियम थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे। म्हणजे भाड्यापोटी मिळणारं उत्पन्न 6 लाख ऐवजी दर महिन्याला 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यावर TDS कपात केली जाणार नाही असा नियम बनवण्यात आला आहे। म्हणजे TDS कपातीची मर्यादा दर महिन्याला मिळणाऱ्या भाड्याच्या रकमेवर ठरेल, वार्षिक भाड्याच्या रकमेवर ठरणार नाही। हा फरक समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया की जर तुम्हाला भाड्यापोटी दर महिन्याला 50,000 रुपये म्हणजे वर्षाला 6 लाख रुपये मिळत असतील तर त्यावर TDS कपात केली जाणार नाही। मात्र तुम्हाला दर महिन्याला 60,000 असे 10 महिन्यांचंच भाडं मिळालं म्हणजे एकूण 6 लाख रुपयेच होतात तरीसुद्धा त्यावर दर महिन्याला TDS कपात केली जाईल, कारण महिन्याच्या भाड्याची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त होत आहे म्हणजे दर महिन्याला 60,000 रुपये होत आहे। आणि नियम असा आहे की महिन्याचं भाडं 50,000 रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर दर महिन्याला TDS कपात केली जाईल। इथं वार्षिक भाड्याच्या रकमेचा संबंध येत नाही। थोडक्यात जुन्या नियमानुसार वार्षिक रकमेवर TDSचा नियम होता, मात्र आता नवीन नियमानुसार दर महिन्याच्या भाड्याच्या रकमेनुसार TDSची कपात केली जाणार आहे। हे समजण्यासाठी आपण अजून काही उदाहरणं बघूया। आत्ता स्क्रीनवर दिसणाऱ्या टेबलनुसार जर तुम्हाला दर महिन्याला 45,000 रुपये असं 12 महिने भाडं मिळालं तर त्याची वार्षिक भाड्याची रक्कम 5,40,000 रुपये होते। मात्र TDSच्या नवीन नियमानुसार इथं मासिक भाडं 50,000 रुपयांपेक्षा कमी आहे म्हणजे 45,000 रुपये आहे, त्यामुळे या रकमेवर TDSची कपात होणार नाही। पण जर तुम्हाला दर महिन्याला 70,000 रुपये असं 7च महिने भाडं मिळालं तर त्याची वार्षिक भाड्याची रक्कम 4,90,000 रुपये होईल, जी 6 लाखांपेक्षा कमी आहे। मात्र इथं सुद्धा नवीन नियमाप्रमाणे दरमहा भाडं 50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे म्हणजे 70,000 रुपये असल्यामुळे त्यावर 10% TDSची कपात केली जाईल म्हणजे 7,000 रुपये दर महिन्याला TDS म्हणून कापून घेतले जातील। जर तुम्हाला महिन्याला 51,000 रुपये भाड्यापोटी मिळत असतील असे 11 महिने मिळणार असतील ज्याची
वार्षिक भाड्याची रक्कम 5,61,000 रुपये होईल। तर या बाबतीत सुद्धा TDS कपात केली जाईल, कारण नवीन नियमानुसार महिन्याचं भाडं हे 50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, म्हणजे 51,000 रुपये असल्यामुळे त्याच्यावर 10% म्हणजे 5100 रुपये एवढी दर महिन्याला TDS कपात केली जाईल। तसंच जर तुम्हाला दर महिन्याला 1,00,000 रुपये भाडं मिळत असेल, असं 5 महिने भाडं मिळालं तरी त्याची वार्षिक रक्कम 5,00,000 रुपये होती। तर या रकमेवर सुद्धा TDSची कपात होईल, कारण नवीन नियमाप्रमाणे दर महिन्याच्या भाड्याची रक्कम 50,000 रुपयापेक्षा जास्त आहे, म्हणजे 1,00,000 रुपये दरमहा असल्यामुळे त्याच्यावर 10% दर महिन्याला 10,000 रुपये एवढा TDS कापून घेतला जाईल। तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की नवीन नियमानुसार वार्षिक भाडं कितीही असू दे किंवा भाडेकरूंच्या राहण्याचा कालावधी कितीही असू दे, पण जर भाडं दरमहा 50,000 रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर TDS कपात होणं आता अनिवार्य आहे। तर आता आपण एका शेवटच्या उदाहरणाद्वारे दोन्ही नियमांमधील फरक समजून घेऊ। जर तुम्हाला 31 मार्च 2025 पर्यंत दरमहा 30,000 रुपये भाडं मिळत असेल, म्हणजे वार्षिक 3,60,000 रुपये होतात, जे 2,40,000 रुपयांपेक्षा जास्त आहेत, तर त्यावर 10% एका वर्षात 36,000 रुपये एवढी TDSची कपात केली जाईल। मात्र 1 एप्रिल 2025 पासून याच 30,000 रुपये भाड्यावरती TDS कपात केली जाणार नाही, कारण नवीन नियमानुसार तुमचं भाडं महिन्याला 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर TDS कपात केली जात नाही। या बाबतीत नवीन नियमानुसार 36,000 रुपये एवढी TDSची बचत तुमची एका वर्षाला होईल। तर हा होता दुसरा बदल। अशा प्रकारे या दोन बदलांमुळे ज्येष्ठ नागरिकांना खूप जास्त फायदा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही यातील एक किंवा दोन्ही बदलांचा फायदा घेऊ शकत असाल तर नक्की घ्या आणि TDS मध्ये सुद्धा भरपूर बचत करा आणि भरपूर टॅक्स सुद्धा वाचवा। धन्यवाद।